तर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हातगाड्या चालकांवरती कारवाईच्या प्रश्नावरून पुन्हा राडा, सत्ताधारी आणि विरोधकांची सभागृहातच घोषणाबाजी। शहरातील बेशिस्त हातगाडी चालकांवरती काय कारवाई केली जाते असा प्रश्न ऋषिकेश जयस्वाल यांनी उपस्थित केला। नाहीतर भविष्यात जुन्या शहरात जातीय दंगल होण्याची शक्यता त्यांनी यावेळी सर्वसाधारण सभेत वर्तवली। हा प्रश्न सभागृहात चांगलाच गाजला। सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या एमआयएम नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यावरती महापौर या विषयावरती रुलिंग न देता सभा गुंडाळावी लागली। सदर प्रश्नावरती एमआयएमच्या 3 महिला नगरसेवकांनी हातगाडी चालवण्यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी केली। त्यानंतर एमआयएम नगरसेवकांनी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं सभागृहामध्ये पाहायला मिळालं। यावेळी उडालेल्या गोंधळामुळे महापौरांना सभा तहकूब करावी लागली। सभा तहकूब झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत झालं। त्यानंतर सत्ताधारी भाजपा, शिवसेना नगरसेवकांमध्ये आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये घोषणाबाजी करत सभागृह सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं। याविषयी महापौर यांनी एमआयएम नगरसेवकांवरती कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले। हातगाडी धारकांविरोधात प्रश्न लावून धरणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी दिली आहे, तर विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी सत्ताधारी पक्षावरती आरोप केले आहेत। सभागृह संविधान के हिसाब से चलेगा, आपकी मर्यादा में रह के बात करिए। तुम्हाला मी सांगतो आता 13 जणांवरती गुन्हे दाखल अतिक्रमणाचे तुम्ही पण आपण पण ऐकून घ्या। विषय आहे आपल्याला, ऐका 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 आम्ही काय सांगतो, ऐका आपल्याला या प्रश्नाचा तोडगा काढायचा आहे, या प्रश्नाचा तोडगा काढायचा आहे। सगळे चर्चा करतोय आपण सुद्धा चर्चा करताना आपल्यालाही कोणावरती अन्याय करायचा नाहीये। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14,000 लोकांना सीड मनी जवळपास 40 कोटी रुपये दिलेला आहे, हे पण लक्षात ठेवा। आलं का लक्षात? माननीय पंतप्रधानांनी यांना सीड मनी दिलेला आहे। तर माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये माझं स्पष्ट सांगणं आहे, खिशात दिले का महापौर साहेब त्यांनी कोणाच्या तुम्ही तुमच्या देखिए, जनरल बॉडी होती है शहर के विकास के मुद्दों के ऊपर बात करने के लिए। ड्रेनेज के मुद्दे हैं, पानी के हैं, रोड के हैं, कचरे के हैं, एजुकेशन के हैं, स्कूल के हैं। इन सारे मुद्दों के ऊपर चर्चा ना होते हुए चर्चा किन बातों के ऊपर जनरल बॉडी के अंदर होती है, तो हाथ गाड़ियों के ऊपर होती है, हॉकर जोन के ऊपर होती है, किस तरीके से हाथ गाड़ियों को तोड़ा जाए, किस तरीके से उनको जो है तो नुकसान किया जाए, उसके ऊपर चर्चा होती है। हाँ, कौन से रोड का क्या नाम दिया जाए उसके ऊपर ठहराव होते हैं, कौन से पुतला कहाँ बनाया जाए इसके ऊपर चर्चा की जाती है। जबकि मैं कल भी मुबारकबाद दिया था, आज भी आपके जरिए से जो तो बीजेपी और शिवसेना को वोट देने वाली जनता को मुबारकबाद दे रहा हूँ कि आपने जिन कॉर्पोरेटर को यहाँ पर चुन के भेजा है वो बड़ा अच्छा काम कर रहे। जनरल बॉडी के अंदर आके वो क्या काम कर रहे, तो उनका काम यही है कि ये रोड को ये नाम दे दो, वो पुतले को वहां पर अनावरण कर दो, वहां पर जो तो ये जो तो कुछ कर दो। रोड बनाने की बात नहीं करते, रोडों को नाम देने की बात करते हैं और पुतलों को जो तो बनाने की बात करते हैं। और क्या बात करते हैं, तो हॉकर्स को यहाँ से हकाल के भेज दो उसकी बात करते हैं, उसकी हाथ गाड़ियां तोड़ दो वो बात करते हैं। जबकि बात होना चाहिए हॉकर जोन बनाने की। अगर हॉकर जोन कॉर्पोरेशन बनाकर दे देती तो आज जो तो हाथ गाड़ी रोड के ऊपर लगती नहीं थी। ये सारी बातें नहीं करके
किस तरीके से सभा को तकलीफ किया जाए, खराब किया जाए, यही बीजेपी का मुद्दा होता है। नहीं, धार्मिक विषय कुछ है नहीं भाई। बीजेपी को जाते जाते चिल्ला पुकार करने की आदत है। मुद्दे की बात नहीं है तो किस तरीके से जो है तो उसको जो है तो हिंदुत्व का रंग दिया जाए, इसके ऊपर चर्चा होती है। बाहर आने के बाद में नारा तकबीर किसी ने बोला तो वो जो है तो कार्यकर्ताओं ने बोले, कॉर्पोरेटर खड़े रह के जो तो सबको जाने का रास्ता दे रहे थे। बीजेपी के लोगों ने बाहर निकलते निकलते मोदी मोदी, भगवान श्री राम, जय श्री राम। हमको ना मोदी से तकलीफ है ना जो है तो भगवान से किसी को कोई तकलीफ हो सकती है। तो ये नारे लगाने से कुछ होगा नहीं। मेरी जो है तो आपके जरिए से महापौर साहब से और कमिश्नर साहब से ये रिक्वेस्ट है कि आइंदा के जनरल बॉडी कम से कम शहर के विकास के मुद्दे के ऊपर चर्चा की जाए तो बेहतर है। मागील GB मध्ये आणि आता देखील MIM सारखा जे पक्ष आहे तर कंटिन्यू त्यांना शहराचं वातावरण करण्याचा प्रयत्न ते खराब करण्याचा प्रयत्न करताय माझ्या हिशोबाने। हॉकर नॉन हॉकर झोन हे डिक्लेअर केला पाहिजे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण हॉकर नॉन हॉकर झोन हे केलं पाहिजे। ते विषय मी माझ्या प्रभागातला जे सेन्सिटिव्ह विषय ज्याच्यामुळे दंगल घडू शकते ते दंगल नाही घडली पाहिजे म्हणून मी काय मुद्दे आणि काय विषय उठवले होते त्या संदर्भात मी प्रश्न मांडल्यानंतर त्यांना काय माहिती मागे जेव्हा अतिक्रमणाचा विषय काढला तेव्हा ते लोक पुढे आले होते, परंतु आज त्यांचे जे महिला नगरसेविका आहेत त्यांना लिहून त्यांना पुढे केला म्हणून त्यांना मी जे माझा प्रश्न होता जेव्हा मी बोलत होतो मी तेव्हा हे त्यांना सांगितलं की तुम सामने आमने आहो ना, लेडीजला पुढे करत होते म्हणून ते वातावरण काहीतरी खराब झालं। फिरोज खान MIMचा एक नगरसेवक आहे। माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला आणि कुठे ते खिशातून पैसे देतात हे त्यांचं वाक्य होतं म्हणून पूर्ण सभागृह त्याच्या विरोधात माननीय महापौरकडे दाद मागत होता। आणि असं जर प्रधानमंत्री साहेब यांचा जर अपमान होणार असेल तर हे अजिबात आम्ही शिवसैनिक असो किंवा भाजपचे पदाधिकारी असो हे अजिबात सहन करणार नाही। मागील मी जेव्हा प्रशासनाला पत्र दिला होता त्याच्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई देखील केली होती आणि कारवाई हे कंटिन्यू चालू झाली पाहिजे आणि पुढे पण राहिली पाहिजे या मताचा मी आहे। आता याचा कुठेतरी एकदा सोक्षमोक्ष झाला पाहिजे म्हणून मी हे प्रश्न सभागृहामध्ये विचारला आणि आज जरी सभा संपली पुढच्या सभा या प्रश्नापासूनच चालू होणार आहे। प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही मी काय मागे हटणार नाही। नाही मुळामध्ये ती सभा तहकूब नाही केली, राष्ट्रगीतानंतर सभा संपते, पण त्यांनी असं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि त्या बोलण्यामध्ये उल्लेख एवढाच होता, सन्माननीय सदस्य ऋषिकेश जयस्वाल यांनी तो प्रश्न मांडला होता की पंतप्रधान स्वनिधी योजनामध्ये या खूप हॉकर्सला 10,000पासून ते 1 लाखापर्यंत आणि ज्यांनी ते सीड मनी म्हणून पैसे दिले होते आणि ते पैसे देत असताना त्यांनी असं कधी दुजाभाव केला नाही माननीय पंतप्रधानांनी की बाबा हे पैसे कोणाला चाललेत, गरीब माणसाला ती मदत व्हावी म्हणून तो केलेला निधी होता। तर त्यांना आठवण करून दिली ती, त्याच्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा सगळ्याच शिवसेना, भारतीय जनता पार्टी, इतर सगळ्या लोकांनीच त्याच्यात निषेध केला। पण एक त्या सभागृहाची परंपरा असते, राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपण राष्ट्रगीतेचा अवमान होईल असं काही वागायचं नसतं म्हणून राष्ट्रगीत चालू असल्यामुळं आमचे सदस्य पण शांत बसले, आम्ही पण शांत बसलो आणि पुन्हा सर्वसाधारण सभा होणारच आहे आणि तो विषय जो आहे 67 क्रमांकाचा त्यापासूनच पुढच्या सभेमध्ये प्रश्नपत्रिका सुरू होईल। परंतु त्यानंतर जेव्हा सभा संपली राष्ट्रगान झालं त्यानंतर जेव्हा बाहेर सगळे नगरसेवक आले तेव्हा घोषणा झाल्या। हो, तो घोषणा दिल्या। हे बघा, लोकशाहीमध्ये कोणी काय घोषणा द्यायच्या ज्याचा त्याचा अधिकार आहे, तर त्यांनी घोषणा दिल्या, आमच्या सदस्यांनी दिल्या, पण त्यांचं जी सभागृहातली त्या पर्टिक्युलर सदस्यांची वर्तवणूक आहे ती चांगली नाही आहे। आज सकाळपासून तुम्ही सर्वसाधारण सभा जर पाहिली असेल तर बसून बोलणे, लोकांशी दुसरे सदस्य प्रश्न विचारत असताना त्याच्यामध्ये इंटरप्टसाठी टॉन्टिंग करणे, असं वर्तन जर सभागृहात आले तर तुम्ही 40,000 लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडून दिलेलं आहे, तर तुमची सभागृहातले वर्तन योग्य नाही आहे। आणि जेव्हा सभागृहात वर्तन योग्य नसतं त्यावेळेस पीठासन अधिकाऱ्याला त्यावरती कारवाई करायचा अधिकार असतो।
नेमकं ते नगरसेवक काय म्हटले होते त्याच्यामुळे हा गोंधळ उडाला. नाही, ते काय म्हणले होते ते गोंधळात मला लक्षातच आलं नाही, परंतु तो विषय जेव्हा ऋषिकेश जयस्वालांनी सगळी साधक बाधक चर्चा झाली होती त्याच्यावरती आणि त्यावरती आयुक्त खुलासा करणार होते, पण त्याच्या पहिलेच ते काहीतरी बोलले आणि मला त्या काय बोलले याच्यापेक्षा त्यांचं वर्तणूक सभागृहात चांगली नाही आहे गेल्या 2 सर्वसाधारण सभेपासून, तर त्यांची वर्तणूकच तशी असल्यामुळे ते काही बोलले तर काय करणार आहे त्याला आपण. कोण नगरसेवक आहे? नाही, त्यांचं नाव का घेऊ मी, त्यांना नाव घ्या एवढे मोठे नाही आहेत ते आणि त्यांची वर्तणूक त्या MIMच्या नगरसेवकांची सभागृहातली वर्तणूक बरोबर नाही आहे आणि त्याच्यामुळंच की त्यांना कायमस्वरूपी त्यांची प्रत्येक सभेच्या वेळेस वर्तणूक तशीच असते. नाही, कारवाई काय ते बघा, ते इतिवृत्तात तर ते येणार नाहीत कारण राष्ट्रगीत सुरू झालं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की या देशामध्ये एक टॅक्स प्रणाली आहे, त्या टॅक्स प्रणालीतून येणारे पैसे आहेत ते सगळ्यांचेच पैसे आहेत ते आणि त्याच्या बाबतीत इतक्या पंतप्रधानांनी जेव्हा एवढ्या लोकांना मदत केल्यानंतर तुम्ही त्याच्या बाबतीत असं बोलणं तर एकदम निषेधार्हच आहे. पण त्या सदस्यांची मी बौद्धिक क्षमता सांगतोय तुम्हाला की त्यांची बौद्धिक क्षमताच कमी येते, त्याला आम्ही काय करणार आहे आता. प्रतिनिधी म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं सभागृहाच्या नियमानं वागलं पाहिजे ही त्यांना पद्धतच नाहीये, तर त्याला दुसरे सदस्य तरी काय करणार. हो, मग आता ह्याच्यापूर्वी कारवाई नाही केली का? ज्यांनी पहिल्या जीबीला जे बेशिस्तपणे वागले त्यांना सभागृहातून काही दिवसासाठी निलंबित केलं होतं. तर ते आम्ही असं विचार करतो की बाबा हे सभागृह जनतेचा आणि विकासाचा प्रश्न मांडायचं व्यासपीठ आहे, तर तिथं कोणत्याही सदस्यावरती अशी कारवाई करायची वेळ पीठासन अधिकाऱ्यावर येऊ नये याचा आम्ही कसोशीनं पाळायचा प्रयत्न करतो. पण आता सारखंच वर्तन जर असं असेल तर आम्हाला मग जो कायद्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांनी जे सभा कामकाज नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे कारवाई करावं लागेल. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.